नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाची आणि योग्य अशी योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत आपल्या घरातील महिला व पुरुष या दोघांनाही दर महिन्याला 6,000 रुपये मिळणार आहेत। आता ही योजना काय आहे, कशा पद्धतीने वर्क केली आहे, कोणत्या पुरुषांना कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, कोणते कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण योजना या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेली सामाजिक दृष्ट्या उपयुक्त असलेली योजना याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, ही योजना केंद्र सरकारची असून केंद्र सरकारच्या माध्यमातून महिला व पुरुषाला प्रत्येकी 3,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, या योजनेची माहिती जाणून घेत असताना आपल्याला या पोर्टलवरती केंद्र सरकारने ज्या काही गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत किंवा स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत त्या माहिती असणं आवश्यक आहे। नेमका कोणकोणत्या लोकांना किंवा कोणकोणत्या महिलांना पुरुषांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे जाणून घेणं खूप उपयुक्त आहे। आता तुमच्या घरातील आई किंवा वडील किंवा कोणीही असेल आणि अशा लोकांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता ही योजना जी आहे, ही योजना कशा पद्धतीने असते, कोणाला लाभ मिळतो, तर सामाजिक सुरक्षा कल्याण योजनेअंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना PMSYM या योजनेचं नाव आहे। आता ही जी योजना आहे, ही योजना ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना म्हणून या योजनेकडे बघितलं जातो। त्यानंतर लाभार्थ्याच्या प्रवेशाच्या वयोमर्यादानुसार मासिक योगदान 55 रुपये ते 200 रुपयेपर्यंत हप्ता किंवा दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून हे पैसे कट होणार आहेत। या योजनेअंतर्गत 50% मासिक योगदान लाभार्थ्याद्वारे देय आणि सामान जुळणारे योगदान केंद्र सरकारद्वारे दिले जाते। म्हणजेच काय तर मित्रांनो, ही जी योजना ही ऐच्छिक आहे। तुमच्या अकाउंटमधून दर महिन्याला 55 रुपये ते 200 रुपयेपर्यंत कट होणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुम्हाला 3,000 रुपये प्रमाणे मिळणार आहेत। आता या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे, तर भारतीय नागरिक असावा, तसेच असंघटित कामगार म्हणजे रस्त्यावर विक्रेते काम करणारे, शेतीशी संबंधित काम करणारे, बांधकाम साईटवर काम करणारे कामगार असतील किंवा चामडे, हातकाम, मध्यान्ह भोजन, रिक्षा, ऑटो व्हीलर, चिंध्या निवडणे, सुतार अशा किंवा मच्छीमार अशी जी लोक असतात या लोकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे। आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे 18 ते 40 वर्ष वयोगट तुमचं असणं आवश्यक आहे। म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 40 वर्ष जर तुमचं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। मासिक उत्पन्न हे तुम्हाला 15,000 रुपयाच्या खाली आहे आणि EPFO किंवा ESIC किंवा NPS सरकारने अनुदानित केलेले सदस्य तुम्ही नसावेत। म्हणजे ही सर्वात महत्त्वाची अट त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहेत। या सर्व पात्रता धारकांना म्हणजे ही जर तुमची पात्रता असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता या योजनेसाठी आपण जर पात्र आहोत तर नेमका आपल्याला फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया। यामध्ये पहिला फायदा आहे, वयाच्या 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर लाभार्थी म्हणजे तो महिला असो किंवा पुरुष असो 3,000 रुपयाची मासिक खात्रीशीर निवृत्त वेतन प्राप्त करण्यास प्राप्त आहे। म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत। त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो, एका कुटुंबामधील अनेक लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर जोडीदार 50% मासिक पेन्शनसाठी पात्र आहे। समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असेल, त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल आणि तुमच्या अकाउंटमधून दर महिन्याला 55 ते 200 रुपये कट झालेले असतील, म्हणजे तुम्ही जे अकाउंटशी आपण जे EMI स्वरूप करतो ते जर तुम्ही केलं असेल आणि त्या लाभार्थ्याचा जर मृत्यू झाला, म्हणजे हे तुम्हाला 40 वर्षापर्यंत भरायचे आहेत। म्हणजे 18 वर्षापासून 40 वर्षाच्या दरम्यान जर तुम्ही असाल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि एकदा काय तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्यानंतर तुम्ही जे हप्ते आहेत ते जर कट झाले आणि कट झाल्यानंतर तुम्हाला 60 वर्षानंतर हे पैसे मिळणार आहेत। परंतु जर समजा एखाद्या लाभार्थ्याचा समजा पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला मात्र 50% मासिक रक्कम म्हणजे 1,500 रुपयेपर्यंत तुम्हाला मासिक रक्कम ही मिळणार आहे। जर पती आणि पत्नी दोघेही या योजनेसाठी सामील असतील तर तुम्हाला 6,000 रुपये मासिक पेन्शन संयुक्तपणे मिळणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो, जर समजा तुमच्या कुटुंबामध्ये
महिला किंवा पुरुष दोघांनी जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 60 वर्षानंतर दोघांना सुद्धा 3-3 हजार प्रमाणे 6,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, अतिशय उपयुक्त आणि वय झाल्यानंतर किंवा वृद्धापकाळामध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त आणि मदत करणारी ही योजना आहे। म्हणून मित्रांनो, ही योजना संपूर्ण भारतात, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त असल्याने ही शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।